MAPS क्लेम संदर्भात आपण जे व्हिडिओ टाकतो त्यावरती तुम्ही कमेंट करून बरेचसे प्रश्न विचारत असता. तर आज तुमचे आलेले सर्व कमेंट्सला आपण उत्तर देणार आहोत. तर त्यापैकीच काही कमेंट आलेले आहेत. तर त्या अशा प्रकारे आहेत की धनंजय पवार हे म्हणतात की आधार नंबर ऑलरेडी एक्झिस्ट म्हणून दाखवत आहे, हेल्प करा दादा, खूप मेल केले मी त्यांना तरी पण प्रॉब्लेम सोल्व होत नाही, हेल्प करा. तर यांचा आधार ऑलरेडी एक्झिस्ट दाखवत आहे, म्हणजे यांनी पहिले रजिस्ट्रेशन केलं असणार. यांचा 2 कॉन्ट्रॅक्टचा प्रॉब्लेम वगैरे काही असू शकते. तर तुम्हाला काय करायचं आहे, एक तर RO ऑफिसला जाऊन भेटायचं आहे किंवा डेस्क10 जो मेल ID दिलेला आहे आपण त्यावरती जाऊन तुम्हाला मेसेज करायचा आहे आणि तुमचा जो प्रॉब्लेम आहे तो तिथं सांगायचा आहे. तर बऱ्याच मुलांचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला आहे, तुमचा पण प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतो. तर एक तर तुम्ही BTRI ऑफिसमध्ये जा, नाही तर RO ऑफिसला जा किंवा डेस्क10वर मेल करा, त्यानंतर तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकते. बऱ्याच मुलांचा तिथं झालेला आहे. त्यानंतर अक्षय कांबळे, क्लेम विथ द सेम रजिस्ट्रेशन नंबर ऑलरेडी एक्झिस्ट असं दाखवत आहे. तर तुमचं इथं रजिस्ट्रेशन ऑलरेडी झालेलं आहे. तर तुमचं जे पहिले रजिस्ट्रेशन झालेलं असेल ते तुम्हाला तिथं बघायचं आहे, कारण तुमचं परत रजिस्ट्रेशन होऊ शकत नाही. एकदाच रजिस्ट्रेशन होईल, एकदाच पैसे भेटतील. तर तुमचा ऑलरेडी रजिस्ट्रेशन तिथं झालेलं आहे, त्यामुळे तुम्हाला असं एरर दाखवत आहे. क्लेममध्ये पण दाखवत आहे. ओके सर, माझा नंबर बंद झाला तर OTP प्रॉब्लेम आहे. नंबर जर बंद झाला तर तुम्हाला परत तो सुरू करून घ्यावा लागणार आहे किंवा रजिस्ट्रेशन परत एकदा करता येते का ते बघावं लागेल. आणि तुमचं रजिस्ट्रेशन करताना तुमचा मोबाईल नंबर तुम्ही तिथं चेंज करू शकता. एकदा ट्राय करून बघा, नाहीतर जो जुना नंबर आहे तोच तुम्हाला भेटू शकतो का, तो ट्राय करा, त्यानंतर तुमचं काम होईल. आधार नंबर ऑलरेडी एक्झिस्ट सांगत आहे. आधार नंबर ऑलरेडी एक्झिस्टचा जो प्रॉब्लेम आहे बऱ्याच मुलांना येत आहे. तर तुम्हाला याच्या खालचं कोण आहे, अनिकेत, यांना पण सेमच प्रॉब्लेम आहे. तर आधार नंबर ऑलरेडी एक्झिस्ट म्हणजे तुमचं ऑलरेडी तिथं रजिस्ट्रेशन झालेलं आहे. तर हा प्रॉब्लेम बऱ्याच मुलांना आहे. तर तुम्हाला सरळ BTRI ऑफिसला जाऊन भेटायचं आहे किंवा RO ऑफिसला जाऊन भेटायचं आहे, त्यानंतरच तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकते. तर हा प्रॉब्लेम ज्या मुलांचा असेल त्यांनी BTRI ऑफिसला भेटायचं, तिथं जाऊन तुमचा प्रॉब्लेम सांगायचा आणि प्रॉब्लेम सॉल्व्ह करून घ्यायचा. नाहीतर डेस्क10 यावरती मेल करायचं आहे आणि मेलमध्ये तुमचं जे काही म्हणणं आहे ते मांडायचं आहे आणि त्यानंतर ते तुम्हाला तिथून सोल्युशन सांगतील. त्यानंतर प्रश्न आहे प्रथमेश पाटील, क्लेम अप्रेंटिसशिप स्टार्ट डेट टू एंड डेट असा मला मेसेज येत आहे. तर तुमचा प्रॉब्लेम असा झालेला आहे की तुम्ही जो क्लेम सबमिट करताय तो तुमची जेव्हापासून तुमची अप्रेंटिसशिप सुरू झाली आणि जेव्हा एंड झाली तर त्याच्यामधले जे महिने आहेत त्याचाच तुम्ही क्लेम सबमिट करू शकता. तुम्ही जो क्लेम सबमिट करताय तो त्याच्या बाहेरची जे डेट असेल त्याचा क्लेम तुम्ही सबमिट करत असाल, त्यामुळे तुमचा क्लेम सबमिट होत नाही. तुम्ही काय करायचं आहे, सुरुवातचा 1 महिना सोडून द्या किंवा शेवटचा 1 महिना सोडून द्या आणि बाकी जे उरलेले महिने आहेत त्याचा क्लेम सबमिट करा आणि मंथली क्लेम सबमिट करा, तर तुमचा क्लेम सबमिट होऊन जाईल. पुढचा प्रश्न आहे अनुज नाटेकर, सर NATS वाल्यांसाठी नाही आहे का? नाही, NATS तर नाही, MAPS ही जी स्कीम आहे NATS वाल्यांसाठी बहुतेक हे नाही आहे. याच्यात सर्वात महत्त्वाची जी अट आहे की तुमची अप्रेंटिसशिप ही महाराष्ट्रात झाली पाहिजे आणि तुम्ही महाराष्ट्राचे डोमिसाईल असले पाहिजेत. या 2 अट असल्यामुळे तुमचा प्रॉब्लेम इथं नाही आहे. पुढचा प्रश्न आहे अक्षू पाटील, क्लेम इज रिजेक्टेड ॲज द ट्रेनिंग स्टार्ट बिफोर जून 2021, अप्लाय फॉर मंथली क्लेम. अक्षू पाटील, तुमचा प्रॉब्लेम असा आहे की तुमची जी अप्रेंटिसशिप आहे जून 2021च्या अगोदर सुरू झालेली आहे, त्यामुळे तुमचा इयरली क्लेम असेल तो तुमचा रिजेक्ट झालेला आहे. तर तुम्ही काय करायचं आहे, जून 2021 पासून पुढचे जे महिने उरलेले आहेत त्या महिन्याचा मंथली क्लेम सबमिट करा. तुमचा जो क्लेम आहे तो ॲक्सेप्ट होईल आणि तो लवकर अप्रूव्ह होईल. तर तुम्हाला जून 2021च्या आधी जे महिने आहेत ते सोडून द्यायचे आहेत, त्यानंतर उरलेल्या महिन्याचा क्लेम करा, तुमचं काम होऊन जाईल. पुढचा प्रश्न आहे गणेश भोसले, सर मी रेल्वेमध्ये गुजरात अप्रेंटिसशिप केली आहे तर मी पण फॉर्म अप्लाय करू शकतो का? नाही, रेल्वेवाल्यांना ही स्कीम लागू आहे, पण फक्त अप्रेंटिसशिप महाराष्ट्राच्या आतमध्ये झालेली असणं आवश्यक आहे. तुम्ही महाराष्ट्राच्या बाहेर म्हणजे गुजरातमध्ये अप्रेंटिसशिप केली त्यामुळे तुम्ही याला पात्र ठरत नाही आणि तुमचा क्लेम इथं सबमिट होणार नाही. अप्रेंटिसशिप महाराष्ट्राच्या आतमध्ये करणं आवश्यक आहे स्कीमसाठी. पुढचा प्रश्न आहे अतुल करेमोरे, सर RO मधून अप्रुव्हलचा मेसेज आला आहे बट याने चेक केलं तर नो डाटा अवेलेबल असं मेन्शन दाखवत आहे, सर तुम्ही काही सांगू शकता का? तुमचं RO कडून अप्रूव्ह झालं असेल तर तुम्हाला BTRI ऑफिसला जाऊन भेटायचं आहे किंवा RO ऑफिसला जाऊन भेटायचं आहे. हा प्रॉब्लेम बऱ्याच जणांसोबत झालेला होता आणि त्यांनी RO ऑफिसला जाऊन भेटल्यानंतर त्यांचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला. एकतर तुमचं 2 वर्षी अप्रेंटिसशिप असेल किंवा तुमचा 2 जर कॉन्ट्रॅक्ट असतील तर तुमचा डाटा जो जुना डिलीट झाला तो आता परत येणार नाही. सध्या तुमची जर अप्रेंटिसशिप सुरू असेल, 2 वर्षाची अप्रेंटिसशिप, पहिलं वर्ष कंप्लीट झालं, दुसरं वर्ष चालू असेल किंवा दुसरा जर कॉन्ट्रॅक्ट असेल तर तुमचं सध्या जे चालू आहे तुम्ही त्याचाच क्लेम सबमिट करू शकता. पण तुमचं जर सिंगल एकाच वर्षाची अप्रेंटिसशिप असेल आणि एकच कॉन्ट्रॅक्ट असेल तर तुम्ही BTRI ऑफिसला किंवा RO ऑफिसला जाऊन भेटा, तिथं तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जाईल.
तुमचा डाटा तिथं रिकवर होऊ शकतो. त्यांचा प्रश्न आहे यश पवार, सर टायपेंड सॅलरी कॉन्ट्रॅक्ट लेटर वरली न टाकता रेग्युलर पेमेंट मधली टाकली आहे, रिजेक्टेड होईल का? नाही, प्रिस्क्राईबमध्ये तुम्हाला जे महिन्याला जे पैसे जमा झाले होते तेवढेच तुम्हाला टाकायचे आहेत. त्यानंतर तुमचं होऊन जाईल, ॲक्सेप्ट होऊन जाईल. जे कॉन्ट्रॅक्टमध्ये ते नाही टाकली तरी चालून जाते. त्याच्या पुढचा प्रश्न आहे अजय राजपूत, सर मला अप्रूव्ह बाय एस्टॅब्लिशमेंट असा मेसेज आला आहे. अप्रूव्ह बाय एस्टॅब्लिशमेंट म्हणजे तुमच्या कंपनीकडून तुमचा क्लेम अप्रूव्ह झालेला आहे. आता तुमचा आरोकडून अप्रूव्ह होणे बाकी आहे. आरोकडून अप्रूव्ह झाल्यानंतर तुमचं पण क्लेम ॲक्सेप्ट होईल आणि त्यानंतर तुमचं पेमेंट होऊन जाईल. तुम्ही फक्त तुमचं बँक अकाउंट आहे ते आधारला अपडेट करून ठेवा, आधारला लिंक करून ठेवा. पुढची कमेंट आहे विजया जाधव, सर 2 इयर अप्रेंटिसशिप कंप्लीट आहे आणि माझ्या सध्या MAPS अकाउंट ओपन होत नाही, तर 1 मंथ होईल आता, युजर नॉट एक्झिस्ट असा प्रॉब्लेम सांगत आहे, काय करू आता? तुम्ही महाराष्ट्रामध्ये अप्रेंटिसशिप जर केली असेल तर तुम्हाला परत एकदा रजिस्ट्रेशन करायचं आहे. युजर नॉट एक्झिस्ट म्हणजे तुमचं रजिस्ट्रेशन झालेलं नाही आहे, तर तुम्हाला रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे. आणि रजिस्ट्रेशन करताना जर काही अडचण येत असेल तर आपलं टेलिग्राम ग्रुपची आपण लिंक दिलेली आहे, तुम्ही त्या टेलिग्राम ग्रुपवर जाऊन मला मेसेज करू शकता आणि आम्ही तुमचं रजिस्ट्रेशन वगैरे करून देऊ शकतो. त्यानंतर तुमचं होऊन जाईल. पुढचा प्रश्न आहे याज्ञेश पाटील, सर फॉरगेट पासवर्डचा OTP येत नाही आहे. फॉरगेट पासवर्डसाठी तुम्ही जर दिवसा तुमचं होत नसेल तर थोडं रात्री लेट नाईटला ट्राय करून बघा. त्यावेळेस वेबसाईटवरती ट्रॅफिक कमी राहते आणि त्यावेळेस बऱ्याच मुलांचं हा प्रॉब्लेम त्यांनी रात्री ट्राय केलं तर झालेला आहे. तर एकदा रात्री ट्राय करून बघा, नाहीतर BTR ऑफिसला जाऊन तुम्ही त्यांना भेटू शकता. पुढचा प्रश्न आहे समर्थ सूर्यवंशी, माझं पेमेंट फेल झालं असं दाखवत ड्यू टू आधार इनॅक्टिव्ह, काय करू? तुमचं आधार इनॅक्टिव्ह असल्यामुळे तुमचं पेमेंट फेल झालेलं आहे. सर्वात आधी तुम्हाला आधार सेंटरवर जायचं आहे, तुमचं आधार तुम्हाला अपडेट करून घ्यायचं आहे. त्यानंतर तुमच्या बँकमध्ये जायचं आहे, तिथं बँकेला आधार तुमचं अपडेट करून घ्यायचं आहे किंवा लिंक किंवा सीडिंग, हे तिन्ही प्रश्न म्हणजे तिन्ही नाव वेगवेगळे आहेत पण प्रोसेस एकच आहे. तुम्हाला तुमच्या बँक अकाउंटशी तुमचं आधार कार्ड लिंक करून घ्यायचं आहे आणि ते झाल्यानंतर BTR ऑफिसला जाऊन हे अपडेट करायचं आहे की माझं आधार आधी लिंक नव्हतं त्यामुळे पेमेंट फेल झालेलं आहे आणि आता पेमेंट मी आधार अपडेट केलेलं आहे त्यामुळे माझं पेमेंट करण्यात यावं. त्यानंतर तुमचा प्रॉब्लेमही सॉल्व्ह होऊन जाईल. आज बऱ्याच जणांचे पेमेंट आलेले आहेत. ज्या मुलांचे मागच्या महिन्यात पेमेंट फेल झाले होते आणि त्यांनी आपले व्हिडिओ बघून अशी प्रोसेस केली होती, त्या सर्वांचे पैसे आलेले आहेत. तुम्ही पण प्रोसेस करा, तुमचे पण पैसे येतील. काही अडचण असेल तर आपले जे मागचे व्हिडिओ आहेत ते तुम्ही बघा आणि त्यानंतर तुमचं होऊन जाईल का. पुढचा प्रश्न आहे अजिंक्य वैरागडे, सर माझी अप्रेंटिसशिप 3 वर्षाची दाखवत आहे, तर पैसे किती वर्षाचे येतील? 3 वर्षाची अप्रेंटिसशिप असेल, कॉन्ट्रॅक्ट 3 वर्षाचा असेल आणि MAPS पोर्टलवर जर 3 वर्ष दाखवत असेल तर तुम्हाला 3 वर्षाचे पैसे भेटून जातील. 3 वर्षाचे म्हणजे 1,20,000 1,24,000 जे काही बनतील तेवढे तुम्हाला भेटतील. पण MAPS वेबसाईटवरती तेवढं पिरियड दाखवायला पाहिजे तर तुम्हाला भेटतील ते. पुढचा प्रश्न आहे सोनाली किल्लारे, सर ट्रेनिंग डेट इश्यू येत आहे. ट्रेनिंग डेट इश्यू येत आहे तर तुम्हाला मंथली क्लेम सबमिट करायचा आहे आणि पहिला मंथ किंवा शेवटचा मंथ 1 महिना सोडून द्यायचा आहे आणि बाकीचे जे महिने जे तिथं एलिजिबल असतील तर ते तुम्ही क्लेम सबमिट करू शकता, तुमचं होऊन जाईल. पुढचा प्रश्न आहे संकेत ढोके, क्लेम रेज दाखवत आहे, काय केलं पाहिजे? क्लेम रेज दाखवत आहे म्हणजे तुम्ही क्लेम सबमिट झालेला आहे. तुम्ही तुमच्या कंपनीत जाऊन त्याला अप्रूव्ह करण्यासाठी सांगू शकता किंवा BTRI ऑफिसला जाऊन तुम्ही सांगू शकता. त्यानंतर तुमचा आरोकडे जाईल आणि आरो पण अप्रूव्ह करेल, त्यानंतर तुम्हाला पैसे भेटतील. ट्रॅव्हलिंग व्लॉग, इस्टॅब्लिशमेंटने रिजेक्ट केल्यावर क्लेम परत रेज केला आणि ते इस्टॅब्लिशमेंट अप्रूव्ह केलं पण आरो अप्रूव्ह येत नाही. आरो जर अप्रूव्ह येत नसेल आणि जास्त दिवस झाले असतील तर तुम्ही आरो ऑफिसला जाऊन भेटू शकता किंवा डेस्क 10 आपण जो इथं हे दिला होता मेल ID त्यावरती जाऊन तुम्ही कंप्लेंट करू शकता. आणखी पुढची कमेंट आहे टेलिग्रामला मेसेज करतो त्याच्यावर पाठवा, सर टेलिग्राम जॉईन नाही होत, लिंक एक्सपायर म्हणत आहे. चंद्रकांत पाटील, ओके. टेलिग्रामची लिंक आपण व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देतो, तिथून तुम्ही तिथं जॉईन करू शकता टेलिग्राम. आधार नंबर ऑलरेडी एक्झिस्ट म्हणून दाखवत आहे. पुढचा प्रश्न क्लेम विथ द सेम रजिस्टर नंबर ऑलरेडी एक्झिस्ट. क्लेम विथ द सेम रजिस्ट्रेशन नंबर म्हणजे तुमचं ऑलरेडी तिथं रजिस्ट्रेशन झालेलं आहे आणि तुम्ही परत करू नका. जे जुनं तुमचं रजिस्ट्रेशन झालेलं तेच अकाउंट तुम्ही परत तिथं जाऊन चेक करा. पुढची कमेंट आहे अनिल चौगुले, सर मी 1 महिना एका कंपनीमध्ये काम केलं त्यानंतर ती कंपनी सोडून दुसऱ्या कंपनीमध्ये गेलो. अप्रेंटिसशिप नंतर
अच्छा, तुमचं म्हणणं आहे की तुम्ही एका कंपनीमध्ये 1 महिना काम केलं आणि परत दुसरी कंपनी जॉईन केली, पण आता अप्रेंटिसशिपचं क्लेम सबमिट करताना पहिल्या कंपनीचा डाटा येत आहे. तर तुम्हाला VTRIमध्ये जायचं आहे. तिथं जाऊन तुमचं जे काही डाटा आहे तो अपडेट करून घ्यायचा आहे आणि तो अपडेट झाल्यानंतर तुमचा जो नवीन कॉन्ट्रॅक्ट आहे तो तिथं दिसेल आणि त्यानंतर तुम्ही नवीन कॉन्ट्रॅक्टनुसार तिथं क्लेम सबमिट करा आणि तुमचा क्लेम अप्रूव्ह होऊन जाईल. पुढची कमेंट आहे तौसिफ, थँक्यू बाबा, प्रॉपर इन्फॉर्मेशन शेअर केल्यास प्रोसेस कंप्लीट झाले तुझ्या हेल्पमुळे. ओके, धन्यवाद. तुमचा पण सपोर्ट असा सुरू ठेवा, आम्ही पण तुम्हाला सपोर्ट चालू ठेवू. 2022 तू कंटिन्यू आहे माझं NAPSमध्ये, मी अप्लाय करू शकतो का? हां, करू शकता. 2022पासून असेल तर करू शकता. पुढची कमेंट रोशन वाकूळ, 2017-18 अप्रेंटिसशिप असेल तर चालेल का? नाही, ही स्कीम जून 2021पासून सुरू झालेली आहे. त्यामुळे त्याच्यानंतरचे मुलंच यासाठी अप्लाय करू शकतात. 2017-18 अप्लाय करू शकत नाहीत. पुढची कमेंट आहे, सर मला 21,000चा मेसेज आला आहे, 42,000 आला पाहिजे, काय इश्यू असेल? तुमचं मंथली क्लेम असेल त्यामुळे तुम्हाला 21,000 पैसे भेटले असतील. उरलेले पैसे पण तुम्हाला भेटून जातील. पुढे निशांत पेंडम, थँक्यू सो मच दादा, पुणे व्लॉग सपोर्ट सिस्टीम. ओके, धन्यवाद, थँक्यू. असा सपोर्ट चालू ठेवा चॅनलला आणि तुम्हाला जे काही अडचण असेल तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता, आपण तुम्हाला त्याचं उत्तर देत राहू. धन्यवाद. पुढची कमेंट, सर माझी अप्रेंटिसशिप नोव्हेंबर 2020ची जॉईनिंग येत आहे, अप्लाय होईल का? जून 2021 नंतरचे जेवढे काही महिने असतील तर ते महिने तुम्ही अप्लाय करू शकता, त्याच्या आधीचे करू शकत नाही. रमेश वाघोटके, सर मी 2 वर्ष अप्रेंटिसशिप केली आहे तर क्लेम 24 मंथचा भेटेल का? हां, तुमचं MAPS पोर्टलवर जर 24 महिने दाखवत असेल तर तुम्ही 24 महिन्याचा क्लेम करू शकता आणि तुम्हाला पैसे पण 24 महिन्याचे भेटून जातील. त्यानंतर आहे क्लेम मॉड्यूलचा ऑप्शन येत नाही. क्लेम मॉड्यूलचा ऑप्शन येईल, तुम्ही आपले व्हिडिओ नीट बघा, त्यामध्ये आपण तिथे प्रोसेस पूर्ण दाखवलेली आहे. पुढचा पण आहे, सर डिप्लोमावाल्यांना पण मिळते का पैसे? अप्रेंटिसशिपची अटॅच झाली माझी पण. MAPS पोर्टलवरती जाऊन बघा, जर तिथं तुमचा डाटा दिसत असेल तर होऊन जाईल तुमचं काम. ज्योती स्वामी, अप्रेंटिसशिप चालू आहे, 3 मंथ कंप्लीट झाले आहेत, मंथली क्लेम करायचं आहे, ते पण डज नॉट एक्झिस्ट दाखवत आहे. तुमचा जो रजिस्ट्रेशन झाला नसेल, काही दिवसांनंतर तुम्ही ट्राय करा. तुमच्या कंपनीकडून MAPSला डाटा अजून गेला नसेल त्यामुळे तसं दाखवतं, त्यानंतर तुम्ही करू शकता. तर अशा प्रकारे आपलं जे टेलिग्रामचं चॅनल आहे त्याचं नाव पुणे व्लॉग्स MAPS क्लेम या प्रकारे पिवळ्या कलरचा आपला लोगो आहे. जसा चॅनलचा लोगो आहे तो सेम लोगो इथं आहे. हे आपलं टेलिग्रामचं ऑफिशियल अकाउंट आहे, यामध्ये 824 मेंबर आहेत. तर तुम्हाला आपण जी लिंक देतो ते लिंक तुम्ही ओपन करून, हेच जर अकाउंट असेल तर तुम्ही तिथं जॉईन करायचं आहे आणि तुमचे जे काही प्रश्न असतील ते तुम्ही तिथं मांडू शकता. आणि आतमध्ये गेल्यानंतर तुम्ही इथं बघू शकता की जेवढे काही प्रश्न असतात आपण त्या सर्वांना इथं उत्तर देत असतो आणि आपल्या चॅनलच्या माध्यमातून बऱ्याच मुलांना फायदा झालेला आहे. आता हे बघा, काल परवाचाच मेसेज आहे की या मुलांचं आधार अपडेट नसल्यामुळे यांचं पेमेंट फेल झालं होतं, पण यांचं इथं पेमेंट सक्सेसफुल झालेलं आहे. 5/5 म्हणजे 5 मे रोजी यांचं पेमेंट आलेलं आहे. तर ही जी स्कीम आहे ही कंटिन्यू सुरूच आहे. बऱ्याच मुलांच्या मनात हे डाऊट होते की स्कीम बंद झाली असेल, पैसे येत नाहीत वगैरे, तर ते तसं काही नाही आहे. तुम्ही तुमचं क्लेम सबमिट करून ठेवा, प्रोसेस करून ठेवा. प्रोसेस केल्यानंतर तुमचा जर क्लेम अप्रूव्ह झाला तर त्यानंतर तुम्हाला पैसे नक्कीच भेटणार आहेत. तर स्कीम कंटिन्यू आहे. तुम्ही फक्त तुमचा क्लेम इथं सबमिट करून ठेवायचा आहे आणि तुमचे जे काही प्रश्न असतात ते तुम्ही इथं प्रश्न मांडू शकता टेलिग्रामला किंवा आपल्या यूट्यूब चॅनलला आणि आपण प्रत्येक याचं उत्तर देण्याचा इथं प्रयत्न करत असतो. जसा जसा आपल्याला टाईम इथं भेटतो तसतसे आपण इथं उत्तर देतो. आणि आपला जो ग्रुप आहे या ग्रुपवर बरेच मुलं असे आहेत की त्यांचे क्लेम अप्रूव्ह झालेले आहेत, त्यांना पैसे भेटलेले आहेत. तर जरी समजा मी उत्तर देऊ शकलो नाही तर तिथे मुलं उत्तर देतात, त्यामुळे तुम्ही या चॅनलला जॉईन करू शकता. आणि जे मुलं आतापर्यंत ज्यांनी क्लेम सबमिट केला नाही, तुमचे दोस्त मित्र कोणी असतील तर त्यांना पण तुम्ही व्हिडिओ शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त मुलांपर्यंत व्हिडिओ पोहोचवा जेणेकरून त्यांना पण पैसे भेटतील आणि त्यांचं पण काम होईल. धन्यवाद.